हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या परम ब्लॉगमध्ये. तर आजपासून मी 100 दिवस चॅलेंज घेतला आहे ब्लॉगिंगचं. तर मी माझ्या जीवनात चाललेले रिकामे दिवस कसे चालले, म्हणजे जॉब नाही, काय नाही, मी घरीच बसलो, टाईमपास करतो आहे. फक्त जे काय घरच्यांनी काम थोडंफार इकडे कायचे दिलं तेवढंच करतो. ते मी तुम्हाला जिंदगीत, माझ्या जिंदगीमध्ये काय चाललं आहे, काय नाही, कशी झंड जिंदगी चालली माझ्यावाली मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर मी ब्लॉग रोज येत राहणार आहे. 10 दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे. 10 दिवस मी कंप्लीट करणार माझी, त्याच्यानंतर मी पुढचा बघणार. त्याला माझ्या व्हिडिओ बघत राहा, माझी दिनचर्या, आणि मी तुम्हाला दाखवत राहील मला काय काय दिसतं आहे, म्हणजे माझ्या जीवनामध्ये माझा अनुभव काय काय आहे, मला म्हणजे माझ्या सगळं काय काय होते बघा तुम्हाला दाखवत आहे. सध्याच्याला मी सकाळी उठलो आहे, आता नेमकं उठलो आहे आणि विचार केला की आपली जिंदगी तर वाया चाललीच आहे की नाही, तर व्हिडिओमध्ये कॅप्चर करू. आणि एक दिवस बदलले तर बदलले, पुढं चालून बघता तरी येते, म्हणून हा व्हिडिओ कॅप्चर करतो. सध्या मी आता उठलो आहे आमच्या रूममध्ये. हा माझा लहान भाऊ झोपलेला आहे. हे आमचं रूम आहे. मी सिद्धू एकदा दाखवतो तुम्हाला. सिद्धू 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 तोंड दाखव, एकदा तोंड दाखव रे. हा माझा भाऊ, छोटा भाऊ सिद्धू. आजपासून मी ब्लॉग दाखवणार आणि एकदम माय प्युअर भाषा, नो फिल्टर, नो मिक्सिंग भाषा, कोणतीच भाषा कुठे नाही. जे तोंडाला येईल ती मी बोलणार आहे, जे तोंडात म्हणजे जी गावाकडली भाषा आहे तीच मी बोलणार आहे, कोणतंच एक्स्ट्रा टाकणार नाही. काकू झेंडायला नाही का बर. तर गाईस, मी सकाळी उठून आंघोळ बिंघोळ केली आणि आता चालू ध्वजारोहणासाठी. आमची सगळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे, तर मी तिथे चाललो आहे. गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, गंग, विंद, हिमाचल, यमुना, गंगा, उच्चल, जलधि, तरंग. भारत माता की जय, भारत माता की जय. नेमकं ध्वजारोहण झालं आणि ध्वजारोहण एक तिथं येणार आहे बरं का, तिथं येणार आहे तुला काही कर. मी व्हिडिओ काढायला आणि बघायला त्याचे तोंड दाखव, तोंड पण दाखव. हां राहू दे, पण याचं तोंड दाखव. आहे तर का सगळा झेंडावंदन झालाय आणि भाऊ नंतर आंघोळ गिंघोळ करून आलाय. बघा भाऊची म्हणजे काय नाही, ते जरा लेट झोपला असेल म्हणून तसं झालं. माझं ते तसं देशभक्ती स्टेटस वगैरे टाकतोय. त्याच्यानंतर पुढची दिनचर्या, कुठं कुठं फिरायचं, काय काय काम घरचे सांगणार आहे काय माहीत, त्या कामासाठी रेडी व्हावं लागत मला पण. आणि हो भाऊ पण कुठं कामाला जाऊन सांगता येत नाही, याच्या मागं पण 12 कामं असते, तो पण कुठं जाऊन सांगता येत नाही. चला बनवून राहा, दिनचर्या मी दाखवत राहील.
तेच म्हणलं होतं ना, काही ना काहीतरी काम येणार आहे मला, म्हणजे काही ना काहीतरी कोणी ना कोणीतरी काम सांगणारच आहे. तर घरच्यांचं काम काय सांगितलं नाही, पण जो सकाळी झेंडावंदन झाला आहे ते झेंडावंदनचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर मी घरी गेलो, चहा पाणी वगैरे पिले आणि मग जे काय आमची शाळा बसले सर म्हणजे मला थोडं बाहेर जायचं आहे, थोडं काम आहे, थोडं शाळापाशी जाऊन बसा, झेंड्यावर लक्ष द्या. तर मी इथं आलो, झेंड्यापाशी बसलो. आता थोडं लक्ष द्यायचं, सर आल्यावर निघून जायचं आहे की नाही. चला तर बसतो आता वाट पाहत. च्युइंगम आहे च्युइंगम. बसून भण झालं तरी काय सर नाही आले. झेंड्यापाशी बसायला सांगितलं. सर कधी देत काय माहिती, लई टाईम झाला. तेवढ्यात मी एकला बसलो होतो फोन बघत. अनिरुद्ध पण आला, त्याला पण व्हिडिओमध्ये घेतो सांगतो मला. अनिरुद्ध काय घेऊन आला सर? हां ते सोबती कुठे? हां 2 घंट्यानंतर सर आले. एकदा चाललोय मी घरी. हो आजी चरेली आले का सर? सर आले. घरी जातो, काहीतरी खातो आणि डबा घेऊन पुन्हा वावरात जायचं. कारण की सकाळी दादानं सांगितलं होतं, सकाळी पप्पानं सांगितलं होतं, दादा म्हणतो मी द्यायला की झेंड्यापाशी थांब. सरांनी थोडं थांबा सांगितलं. तिथं थांबलो आणि 1:30 वाजले की आमचा डबा घेऊन 1:30 वाजत यायलेत. आता 12:30 झाले. डबा घ्यायचा आहे आणि वावरात जायचं. सकाळी काय बोलायला लागला माझं काय चाललं तू? हॅलो मित्रांनो, मी आता तुम्हाला स्वतःच्या आवाजात मी तुम्हाला काहीतरी करून दाखवलं. असं बोल लागला काहीतरी, ते आवाज येत होता मला. बरं काय तेव्हा तू कोमात नव्हता. हे गाईस, तर मी आणि मग लहान भाऊ जो सकाळी झोपला होता ह्यो तुम्हाला दाखवतो. ह्यो होता तो सकाळी झोपल्याला. तर आता आम्ही दिवसभर मी झेंडा सांभाळून आता चाललो मम्मी पप्पाला डबा नेऊन द्यायला वावरामध्ये. चला वावरामध्ये चाललो. हो झोपला होता. अरे खरंच दादाली सर. त्या नादावधी मी पण खायला म्हणलं. सध्याच्या घडीला सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळा चालू असल्यामुळं कामं धंदे जरा कमी असतील. मी वाजवायचं काम करतोय. वाजवायचं म्हणजे ऑर्गन पियानो वाजवते. माझ्या भावाचं सीझन 3 ऋतूमध्ये चालू असते. फक्त किती महिने बदल? 3 महिने. फक्त 3 महिने त्याला ब्रेक असते. बाकीचे सगळे 9चे 9 महिने पण त्याचा प्रोग्राम बुक असते त्याचे. फक्त मोहाजला घ्या मग असं उन्हाळा लागतोय मग फक्त उन्हाळ्यात. तू कीपॅड कोण कीपॅड? मी कीबोर्ड सांगितलं त्याला. मी कीबोर्ड अडकत वाजवते.
एवढं परफेक्ट वाजता येत नाही असं भावाचं म्हणायला आहे. ते परफेक्ट आहे. मला परफेक्ट व्हायला टाईम लागणार आहे. पावसाळा जर आला ना तर एवढे बेकार दिवस येत ना की लेट टेन्शन येते. तर मम्मी म्हणते की तुला कधी पण बेकार दिवस आहेत. काय वाटतं तुम्हाला हे व्हिडिओ बनवून माझे दिवस बदलतील का कसं काय माहिती. आता व्हिडिओ बनायला तर मी चालू केलं आहे. जे होईन ते मी रोज ब्लॉग टाकेन. मग दलिंद्री जीवन चालू आहे ना मी चढ दाखवणार त्याच्यात. चढ मग हे दिवस कसे चालू आहेत काय आहेत आणि दिवस तसं नाही येणार. दिवस म्हणजे मग एक बेकार दिवस माझ्यावर चांगले दिवस पण येतील का नाही काय माहिती. हे व्हिडिओ काढून जर चांगले दिवस आले देवाला धन्यवाद देईन आहे का न. म्हणजे तुम्हाला पण देईन, जे बघते लाईक करते त्याला पण धन्यवाद देईन. पण मला स्ट्रगल करायचं व्हिडिओ काढणार मी प्रत्येक. आता थोडे थेंबे मिळाले. आता मम्मी दादाला त्याला डबा आणला डबा द्यायचा आणि आम्ही दोघं आता घरी जाणार आहेत. घरी जाऊन बसणार आहे. फोन घेऊन पाहत बसणार आहे. चला पेंडल चाललो घरी. आता सिद्धूला रॉयल एंट्री हाणायची म्हणाला. मी टाटी गिटी लावून देतो आणि रॉयल एंट्री हाणणार ते. ही टाटी लावली. चला घरी बस. चला घरी म्हणजे आम्ही चालू घरी.